हे मशीन 12 HP हे चालवून पण बघितलं. ह्याची माती काढण्याची पद्धत किंवा आपला बाकीचं जे पॉवर टिलर आहे त्याच्यापेक्षा हा चालवायला सोपा आणि सरळ दोरीत सरी किंवा दोरीत भर टाकणं, माती व्यवस्थित निघणं, हे जरा आवडलं. आणि चालवायला एकदम सोपा, हँडल ऍडजस्टेबल आहे. तुम्हाला तुमच्या हाईटनुसार हँडल ऍडजस्ट करता ऍडजस्ट येतो. करू शकतो. बाकीचे ट्रॅक्टर त्याला जास्त वाकावं लागतं, वाकावं लागतं. त्यामुळे पाठीचा त्रास होणार नाही Yes. आणि बाकी बाबी योग्य आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये मी शुभम जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बघू शकता की आपल्या बॅक रोटरला जबरदस्त अशी डिमांड आहे. बरेच सारे शेतकरी बांधव आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. आज चौधरी साहेब आलेले आहेत वाईवरून. त्यांनी आज त्यांना हळदीसाठी हे मशीन घ्यायचं स्पेशली, आणि वाईचा भाग म्हणजे हळदीसाठी स्पेशल असणारा त्यांचा भाग आहे. आणि त्या भागामध्ये भर लावण्यासाठी जबरदस्त त्यांचं असं मशीन, म्हणजे त्यांची डिमांड होती की आम्हाला असं मशीन पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी व्हिडिओ घेतलेला आहे, त्यांनी चालवून बघितलेला आहे की कशा प्रकारे मशीन चालतंय, मशीन कसं वाटलं, आपण त्यांनाच विचारूया की मशीन बद्दल त्यांचं काय मत आहे सर. नमस्कार. नमस्कार. हे मशीन 12 HP हे चालवून पण बघितलं. ह्याची माती काढण्याची पद्धत किंवा आपला बाकीचं जे पॉवर टिलर आहे त्याच्यापेक्षा हा चालवायला सोपा आणि सरळ दोरीत सरी किंवा दोरीत भर टाकणं, माती व्यवस्थित निघणं, हे जरा आवडलं. आणि चालवायला एकदम सोपा, हँडल ऍडजस्टेबल आहे. तुम्हाला तुमच्या हाईटनुसार हँडल ऍडजस्ट करता ऍडजस्ट येतो. करू शकतो. बाकीचे ट्रॅक्टर त्याला जास्त वाकावं लागतं, वाकावं लागतं. त्यामुळे पाठीचा त्रास होणार नाही Yes. आणि बाकी बाबी योग्य आहे. ट्रॅक्टर 12 HP किंवा 13 HP, आता ह्या दोन्ही पैकी आम्हाला चॉईस करून तुम्हीच माहिती द्यायची आणि आम्ही ती मशीन घ्यायची नक्की माझ्याकडे ठेवलेली. सर, ह्या सेफ्टी अटॅचमेंट बद्दल काय वाटतं सर. हो, हे पण चांगले आहे, कारण हा जर तुम्ही बांधाच्या कडेला गेला त्यानंतर चालवणाऱ्याला कुठला बाकीचा त्रास नाही की ट्रॅक्टर अंगावर येणं किंवा मागं माणूस पडल्यानंतर तसाच ट्रॅक्टर मागे येणं. हे काय सेफ्टी आहे, सेफ्टीसाठी चांगलं आहे सगळं. आणि हे जे ऑटोमॅटिक आहेत गेअर, येस. ह्याच्यासाठी ह्याला जास्त, हे बाकीचे गेअरला जास्त हात लावायची गरज नाही. हे जर सेट केले तर तुम्ही ह्याच्यावर ट्रॅक्टर वर्क करू शकता. हे पण आवडलं चांगलं. आणि त्यामध्ये ट्रॅक्टर वजनानं हलका, ओके, ते पण आवडलं तुम्हाला. आवडलं. पिकं कुठली कुठली घेता सर. पिकं हळद, ऊस याच्यासाठीच आम्हाला भरीसाठीच पाहिजे होतं. माती चांगली काढते ही. आता तर हळद हळद पीक घेणारे आपले शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल या मशीन बद्दल सर. हे हळद पिकामध्ये छोटा ट्रॅक्टर आणि जास्त माती काढणं हे महत्वाचं असतं. बरोबर. सरीच्या मधला भाग अरुंद ठेवून ज्याचे दंड किंवा दोन्ही बगला ह्या रुंद व्हावे लागतात. तर ते पण माती ह्या ट्रॅक्टर व्यवस्थित काढेल अशी अपेक्षा आहे. तो रोटर आता नाही आपल्याकडे, ऊसाचा तुम्ही जोडलेला आहे. हो. तर हळदीचा सुद्धा आपण डेमो एक दिवस जरूर घेऊ. हा. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता ऑल इन मशीन आहे, ऑल इन वन. त्यामध्ये बघू शकता की ऊस, हळद आणि आपलं आलं, त्यामध्ये 11-9 इंचामध्ये सुद्धा त्यामध्ये चाक बदलल्यानंतर आयर्न व्हील सुद्धा येतात. त्यामध्ये आपण भर घालू शकतो. आणि कामा इंजिन आहे 10 HP, 12 HP, 13 HP, यामध्ये आपण असं इंजिन मध्ये आपण हे मशीन देतोय. आणि जबरदस्त असं मशीन आहे, सेल्फ स्टार्ट सुद्धा आहे. त्यामध्ये हँडल ओढायची काही गरज नाही. तर मित्रांनो, नक्कीच संपर्क करा. आणि हे मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा. त्यामध्ये आपली कॉलिंगची टीम तुमचे संपर्क करून सर जसे आले तसे तुम्ही या लाईव्ह डेमोचा घ्या आणि त्यानंतर ठरवा की तुमचं कोणतं मशीन आपल्यासाठी बेस्ट आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.